रिक्षा चालकांच्या दंडाची रक्कम रद्द करण्याच्या मागणीसाठी रिक्षा चालक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिलाय। परिवहन विभागानं 50 रुपये रोज दंडाची रक्कम तातडीनं रद्द करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली आहे। रिक्षा चालकांची आर्थिक लूट थांबवावी व इतर मागण्यांसाठी शहरातील जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। रिक्षा चालकांच्या मोर्चामध्ये खासदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप यांच्यासह रिक्षा चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून माळीवाडा, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड, न्यू आर्ट्स कॉलेज, सिव्हिल हॉस्पिटल, तारकपूर ते डीएसपी चौक पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला। शहरातील ऑटो रिक्षा चालकांनी आज संप पुकारलाय। परवानाधारक ऑटो रिक्षांना फिटनेस लेटसाठी केंद्र सरकार परिवहन विभागानं 50 रुपये रोज दंड आकारणी सुरू केली आहे। सदर निर्णय मागे घेण्याची प्रमुख मागणी रिक्षा चालकांनी केली आहे। दरम्यान या संपाचा फटका शाळकरी विद्यार्थी, नागरिक, महिला वर्ग यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे। ऑटो रिक्षा फिटनेस लेटसाठी 50 रुपये रोज दंड आकारणी केलेली आहे, ती मागे घ्यावी। तसेच महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून कामकाज चालू करावे। ऑटो रिक्षाचे चालू असलेले परवाने तात्काळ बंद करावे। परवानाधारक ऑटो रिक्षासाठी आरटीओ मध्ये स्वतंत्र व्यवस्था करावी। त्यांना आरटीओ अधिकारी कर्मचाऱ्याने पासिंग आणि इतर कामासाठी मदत करावी अशी मागणी रिक्षा संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा चालकांचे प्रश्न प्रलंबित आहेत। केंद्र सरकारनं ऑटो रिक्षा फिटनेस लेटसाठी 50 रुपये रोज दंड आकारणी सुरू केली आहे। तो निर्णय मागे घेण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं खासदार निलेश लंके यांनी बोलताना सांगितलंय। दरम्यान यावेळी आमदार जगताप यांनी भूमिका मांडली आहे। ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रिक्षा चालकांच्या प्रश्नासंदर्भात पाठपुरावा करत आहेत। दंडाची रक्कम तातडीनं रद्द करणं गरजेचं आहे। येत्या कालावधीत रिक्षा चालकांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी निर्णय मागे न घेतल्यास महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा सरकारला दिलाय। या संघटनेच्या वतीने माझ्या छोट्या व्यवसाय रिक्षा चालक असो, कुणी टेम्पो चालक असो, यांचा जो दंड चुकीच्या पद्धतीने जो दंड आकारला जातो, दंड आकारण्याच्या विरोधात आज या ठिकाणी आंदोलन घेतलेले आहे। त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना एक आश्वासित करतो की केंद्रीय परिवहन मंत्री असो किंवा राज्यातील परिवहन मंत्री, मुख्यमंत्र्यांच्या आपण या संदर्भातले चर्चा करून लवकरात लवकर हा कसा प्रश्न सोडवता येईल या ठिकाणी आपण निश्चित प्रयत्न करू। हे आत्ताच या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांशी बोलतो, कारण मुख्यमंत्र्यांकडे परिवहन खाते, त्यांच्याशी बोलून तुमची पुढल्या 8-10 दिवसांमध्ये आपण या ठिकाणी मीटिंग लावून तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू। दुसरा विषय, केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा आता परवा 23-24 तारखेपासून अधिवेशन चालू होतं। त्यामध्ये सुद्धा मी आपल्या सर्व वाहन चालकांचा प्रश्न मांडू, त्या बाजूने सुद्धा आपण निश्चित प्रयत्न करू। कारण एकदम कष्टकरी समाज, प्रत्येक माणूस आमचा कष्ट करणार आहे आणि ह्या कष्टकऱ्यांना आपण त्या ठिकाणी न्याय देणं ही सुद्धा आमची त्या ठिकाणी प्रामुख्याने जबाबदारी असणार आहे। म्हणून आपण तुमच्या या दंडाच्या बाबतीत निश्चित आपण लवकरात लवकर तोडगा कसा निघेल आणि आमच्या या प्रत्येक रिक्षा चालकाला, छोट्या आमच्या या व्यावसायिकाला कसा न्याय देता येईल यासाठी आपण प्रयत्न करू, हाच या ठिकाणी शब्द होतो। नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावरती रिक्षा संघटना असतील, त्याच प्रकारे वाहन खरेदी विक्री व्यवसाय करणारे संघटना असतील, त्याच प्रकारे लक्झरी प्रवासी वाहतूक करणारी संघटना असेल, त्या सर्व विविध संघटनांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये एक मोठा भव्यदिव्य असा मोर्चा काढलेला होता की ज्या जातक अटी राज्य सरकारच्या वतीनं ज्या लागू केलेल्या आहेत तर त्याच्यावरती खरं तर बदल झाला पाहिजे आणि जो दंड 50 रुपये रोजाप्रमाणे दंड सुरू झालेला आहे त्याची खरं तर ही माफ केला पाहिजे आणि त्या अटी काढून टाकल्या पाहिजे असा जो काही मोर्चा काढलेला होता। त्याच्यामध्ये सरकारच्या वतीनं आम्ही या आंदोलनाच्या पूर्वीच मुख्यमंत्री महोदयांशी बोललो आहोत आणि येत्या काही दिवसांमध्ये 27 तारखेपासून अधिवेशन सुरू झाल्यानंतर निश्चित हा प्रश्न सकारात्मकरित्या मार्गी लागेल असं एक आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी देखील फोनवरती संपर्क साधल्यानंतर दिलेला आहे। त्यामुळे या प्रश्नाचा एक छडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं देखील आम्ही ग्वाही सर्व आमच्या या ठिकाणी असणारे रिक्षावाले बांधव असतील, सर्व संघटना असतील यांना दिलेला आहे। लेट फी झाली, लेट झाला तर रोज 50 रुपये दंड केंद्र शासनाने तो लागू केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज नगर जिल्ह्यातून प्रत्येक संघटना, बस असो, स्कूल बस असो, रिक्षा, ऑटो रिक्षा असो, माल वाहतूक असो,
म्हणजे विविध संघटना याच्यामध्ये सामील होऊन सगळ्यांनी हा बंद यशस्वी पाळला. मी प्रथमतः सगळ्यांचे मी आभार मानतो की सगळ्यांनी पहिल्यांदा सगळे या कमर्शियल जेवढ्या गाड्या आहेत ते सर्वजण एकत्र होऊन आपण आज इथं बंद पाळून कलेक्टर ऑफिसला आपण जो मोर्चा आणला आणि त्याचं निवेदन आपण कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. तर इथून पुढच्या काळात की हा दंड जाचक दंड आहे, काही काहींना 90, 95 हजार रुपये दंड रिक्षावाल्यांना झालेला आहे आणि ते भरू शकत नाही तुम्हाला सांगतो. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा अशी वाईट परिस्थिती आहे. शासन हे लोकांसाठी असतं, तर शासनाने हा आणि हे रिक्षावाले असतील, स्कूल बसवाले, सगळे गोरगरीब हातावर पोट असणारे असले, आज त्यांचा धंदा बुडाला. पण आज जर आम्ही नाही केलं तर उद्या आम्हाला ते दंड भरायचा म्हणजे आमच्या जीव देण्याची पाळी रिक्षावाल्यांवर आणि बाकीच्या सगळ्यांवर येणार आहे. त्यासाठी आम्ही आज यशस्वी बंद सगळ्या संघटना एकत्र मिळून आम्ही आज केलेला आहे. आणि इथून पुढच्या काळात जर सरकारने याची दखल घेतली नाही, येता आता विधानसभा आणि पावसाळी अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये जर आमचा हा प्रश्न सोडला नाही तर रिक्षावाले, टेम्पोवाले, स्कूल बसवाले महाराष्ट्र राज्यातून काय करू शकतात हे तुम्हाला टाइमवर आम्ही दाखवून देऊ. मग तरी सरकारने याची निश्चितपणे दखल घेऊ आणि लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करू नये ही मी सरकारला विनंती करतो. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, रिक्षा चालक मालक, रिक्षा टेम्पो चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.